एकदम लाईट थोडा निळा सर भारी हे नाही काही कामाचं, हे काही चांगलं नाही. चाललंय एकटे काय चाललंय? हा पार्टी देऊन आपल्याला बर्थडेला बोलवलं नाही माहिती का? मग आमचं काय प्लॅनिंग चालू आहे माहिती का? चाललंय आता नूडल्स, पावभाजी आहे का नाही हो? जाऊ द्या आता पुढल्या वर्षी दरवेळेस मम्मी दिसते व्हिडिओमध्ये खाताना, आता मी दिसतो. आज दिवस आहे आणि मी पण दिसणार आहे बघा. हे मला घेतले नूडल्स, त्यांना घेतले पावभाजी. मला जात नाही ना जातं पण मी खाते तरी नाही का? आज कसं काय आले मम्मी पप्पाला सोडून? आम्हाला बोललं नाही ना बर्थडे पार्टीला. आज रेणुकाचा बर्थडे आहे ना, त्यामुळे तुम्ही इकडे आले. आवाज येतो आजूबाजूला. आम्ही आमच्या दुकानच्या समोरच आलेलो आहे, तर आवाज येतो जास्त बाहेर. चला भेटू मग तुम्हाला घरी गेल्यावर. तर तोपर्यंत बाय बाय. नाही का दोन प्लेट मागवली. तुम्हाला येतं का? नाही येत मला नाही का? क्या हो रहा है? हसू नका, खाऊ द्या. रोज तुम्ही मम्मीला बघता ना, आज शिवानीला बघा. मी बघा कसं खाते, पटपट खातच नाही. नूडल्स खायचे आवश्यक. चमचा देऊ का असा? आता चमचा देऊ का पाहिला? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK आणि बघा शिवानी. तर सगळ्यांना नमस्कार. बाहेर थोडा आवाज येतोय आणि थोडा नॉईज पण येतोय. भरपूर सारा नॉईज आहे इथे, कारण आम्ही दुकानामध्ये बसलेलो आहेत. आणि तुम्हाला सांगतो भरपूर एवढं काम चालू आहे सकाळपासून, कालपासून. तुम्हाला मम्मी मेन म्हणजे विशेष म्हणजे मम्मी नाही आहे आणि मम्मी पण नाही आहे, पप्पा पण नाही. त्याच्यामुळं सगळी गडबड माझ्या पाठीमागं लागलेली. त्या हिशोबाने मम्मी म्हणलं जाऊ द्या, आता मीच काम करतो नाही का? नाही म्हणजे मला मीच करतो काम. त्यांच्या बदलीवरती मी चालू आहे माझं काम. तर त्या हिशोबाने काम चालू आहे आणि शिवानीच्या मागं पण काम जास्त आहे. आता तुम्हाला सांगतो माझा अजून नाश्ता झालेला नाही. आता वाजले सकाळचे 11, 11:30, 12 वाजले. 12 हे बघा 12 वाजले. तुम्हाला दाखवतो हे बघा 12 वाजले. 12 वाजले अजून नाश्ता झाला, सगळं आवडलं, स्वयंपाक करून ठेवलाय. पण जेवायला वेळच नाही, जेवायलाच वेळच नाही. तुम्हाला सांगतो एवढं गडबड आलो ना सकाळी. आता येऊन बसलोय. आता जस्ट वेळ मिळाला म्हणजे 2 मिनिटाचा व्हिडिओ घेऊन टाकू, परत तुम्हाला एकदा मेसेज देऊन टाकू, म्हणजे बोलूया तुमच्यासोबत. आणि मग म्हणजे कसं आहे, परत आज व्हिडिओ मिस नको, त्यामुळे म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घेऊ थोडासा. आणि मेन म्हणजे विशेष झालं, काल रात्री आम्ही जेवण केलं तिथे पण थोडाफार शिवानीने व्हिडिओ घेतला. आणि बघा शिवानी कशी नूडल्स खात होती ते बघून तुम्ही खुश व्हा. तुम्ही पण तुमच्या घरी का, मी पण आमच्या घरी नाही खाल्लं, आम्ही बाहेर खाल्लं. तर काही विषय झाला नाही, बाकी काही नाही. आता मम्मी ते येणार आहे थोड्या वेळात. बघू आता कधीपर्यंत येते. वाट बघून आता बोर झालंय. ऊन पडले भरपूर. उन्हाची काळजी घ्या मस्तपैकी. आता आमचा प्लॅन आहे मस्तपैकी, आम्ही बी फिरायला जाणार आहे मित्रांनो. फिरायला जायचं आम्हाला आता, मस्त फिरायला जाणार आहे आम्ही. आम्हाला जायचं कुठं जायचं? कुठं जायचं? मुंबईला. आम्ही जाऊ चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाऊ आता. कारण ऊन पडलेलं आहे मरणाचं, त्या उन्हामुळे आम्हाला सुधरत नाही. बघू शकता आता मनालीला जायचं आहे आम्हाला मित्रांनो. बघा कुणा जागा सजेस्ट करा फक्त, एखादी भारी कुठेतरी फिरण्यासाठी अशी जागा सजेस्ट करा. मला असं वाटतं लय बोर झालो मी आता काम करून सारखं काम. आणि कधी काय होतं माहिती मित्रांनो, व्हिडिओ मी म्हणलं सारखा व्हिडिओ काय व्हिडिओ करा मला ते कळत नाही. म्हणजे आता आहेत भरपूर म्हणजे डोक्यामध्ये विचार येतात, पण असं वाटतं की बाबा काय करावं. दोघं होतं त्यामुळं मला व्हिडिओचं एवढं नाही. आणि मेन म्हणजे विशेष माझ्या बहिणीने मला बड्डेला बोलवलं, त्यामुळे मग काही जायलाच झालं नाही. मला नाही, मी नाही गेलो, मला जाऊ द्या. मेन मुद्दा असा मांडला, मला बड्डेला नाही बोलवलं म्हणून मी काही गेलो नाही. पण म्हणलं जाऊ द्या, काय सांगावं. तर काही बोलणार नाही आता. बाकी शिवानी बघा कमेंट कर कशी बघायला लागली, अशी बघत ती टेन्शनमध्ये येऊन आहे का नाही.
नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला असा सपोर्ट असा राहू द्या. कमेंट आली आता जस्ट एकच साडी घाला म्हणून, एकच साडी घालते, दुसरी साडी घालत जा म्हणून. तर आमच्याकडे भरपूर साऱ्या साड्या आहेत, म्हणजे तिच्याकडे ते कसं एकच तीच घालते, तिच्यावरती तेच विषय होतो, बाकी काही होत नाही. हा मग काय. आणि हा आपण आता एक विषय घेऊया व्हिडिओमध्ये, म्हणजे इंटरेस्टिंग अजून थोडा व्हिडिओ वाटेल मला असं वाटतंय की भरपूर जण विचारत होते की तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज का, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज, असं की आमचं अरेंज मॅरेज आहे. आता मी परत एकदा व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला, कारण दरवेळेस मला तेच विचारलं जातं. व्हिडिओमध्ये आलं की माझ्यासाठी तेच विचारलं जातं की काय मिळेल काय तुमचा कसं काय. आमचं अरेंज मॅरेज आहे. आमचं आधी लग्न ठरलं होतं, मग लग्न थोडं मोडलं होतं थोडंसं, परत जुटलं, परत मोडलं, परत जुटलं, असं करता 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 लग्न झालं. बाकी काहीच विषय नव्हता. आणि मग मी आधी होतो जॉबला मुंबईला जॉबला होतो, मग तिकडनं इकडं आलो. म्हणजे असं झालं. लग्नाच्या किती पहिला आला होता महिना नाही 15 दिवस 15 दिवस पहिले आलो होतो. ॲक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम म्हणजे असा विषय असा आहे ना की माझे जे आजोबा आहेत ना, त्या आजोबाच्या जास्त मेहनतीमुळं लग्न जमलेलं आहे, बाकी काही विषय नाही आहे. आजोबांनी लई घाई गडबड म्हणजे पकडून धरला विषय. ते असतं ना की मला तुझं लग्न बघायचं आहे, तसा विषय पकडून झाला, बाकी काहीच नाही म्हणत मी तुम्हाला, आहे का नाही. असा विषय झालेला आहे. मग म्हणलं चला ठीक आहे करून टाकूया. आणि मी माझ्या आजोबा आजीच्या गोष्टी टाळत नाही. चला तुम्हाला 2 मिनिटात परत भेटतो. कस्टमर आलं. मित्रांनो दुकानामध्ये शिवानी बसली, तर मम्मी आली बघा दुकानात. मम्मीने किती मोठा पसारा आणला, समजा बॅगन बिगन, हे बघा इथं किती अडचण झाली आहे. आम्ही काम करत होतो, कारण आता सबमिशनचं टायमिंग चालू आहे. आणि त्यामुळे हे जे गोल्डनवाले पुस्तक आहेत काय हे बघा शिवानीला कसं होतंय बघा. माझा राऊंड ऊन लागलंय. जेवायला जायचं अजून घरी, जेवायला चल म्हणलं तर जेवायला चला नाही. तिला एवढा पैसा प्रिय झाला म्हणजे ही नवऱ्यापाशी जेवण बसा लागली. पैसा किती येतो मोजायचा आहे फक्त. हे बघा किती पैसा, हे बघा सोने वाले सोना चाहते हैं और पैसे वाले सोना चाहते हैं पर नींद नहीं है, और गरीब सोना चाहता है पर उनके नसीब पे सोना नहीं है, पर इनके नसीब में सोना नहीं है पर सोना है. एवढंच बोलायचं होतं मला. ट्रॅक्टरचा आवाज आला असेल तुम्हाला बी. हे बघा इकडं, बाकी काहीच नाही. हे इकडे काम चालू आहे मागं. चला भेटतो घरी जाऊन आता जेवायचं. मित्रांनो घरी जायचं जेवायला. आज पण व्हिडिओ कंप्लीट झाला नाही. तुम्हाला सांगतो व्हिडिओ मागाशी व्हिडिओ काढत होतो, कस्टमर आलं बंद केला. ते कस्टमर आलं त्यांनी अर्धा 1 तास खाल्ला. व्हिडिओ शूट करता करता मध्येच माझ्या लक्षातून निघून गेलं. आत्ता लक्षात आलं, मग तोपर्यंत मम्मी पप्पा दुकानात सगळेजण आलेले होते. मग आता व्हिडिओ परत सुरू झाला. त्यामुळे तुम्ही आता नवीन परत एकदा व्हिडिओ बघता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता मी काय करणार आहे, रोज असं तुम्हाला डायरेक्ट घरातून बाहेर पडलं म्हणजे माझ्या संगच कॅमेरा असा समोर ऑन धरून व्हिडिओ काढणार आहे. काही विषय ठेवत नाही. आणि अजून मला असं वाटतं की इन्क्रीमेंट केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा की मी अजून इन्क्रीमेंट करावं, काय काय गोष्टीमध्ये अजून काय अपडेट करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे मला सांगा तुम्ही मित्रांनो. कारण माझं डोकं बंद झालेलं एकदम बंद झालं डोकं. हे बघा ब्लॅक बुक करेल. ब्लॅक बुकचं एवढं सीझन चालू आहे मित्रांनो. जेवायला फुरसत भेटत नाही म्हणून घरी जाता नाही आलं मला. आता घरी जाऊन अजून पुस्तकं प्रिंट करा. अजून घरी पण जाऊन मला काम आहे अजून. म्हणजे गोल्डनचं प्रिंट आहे ना, घरी जाऊन करणं आहे मला. अजून 2 वाजले असं 3 वाजले. चला आता घरी निघालोय. भेटतो तुम्हाला एक क्वचितच्या पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आलो कमेंटमध्ये सांगा काय पाहिजे, काय चेंजेस पाहिजे सांगा. काही चुकी सांगा, काही बरोबर सांगा. तो येतो आम्ही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे त्याच व्हिडिओमध्ये परत एकदा. कारण हा काल अर्धा शूट केला होता, आज अर्धा शूट करतोय म्हणलं. कारण मधात मी फक्त कस्टमर आलं म्हणून कट केला होता व्हिडिओ. त्याच्या पुढे आता परत सुरू झालेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे बघा मम्मीचं काय म्हणणं चालू आहे. काय नमस्कार इकडून उजेडत नमस्कार नमस्कार नमस्कार. मला भिजतो बिंगितो इकडून काय दिसायला इकडून नाही दिसते बरोबर. नमस्कार
हा आता किती वेळेस नमस्कार करते? काल बी 3दा केला. कालच्या मग 3 दिवसाचा बाकी 3 होता. दिवसाचा कटक मी कटक इथं कटक नव्हते 3 दिवसाचा 3 वेगळा दिवस. व्हिडिओ येतोय. मी रेणुकाच्या बर्थडेला गेले होते त्याच्यामुळे आम्हाला नव्हतं बोललं बड्डेला. तुम्हाला सांगतो मित्रांनो धरायचा प्रॉब्लेम येतोय. बोलवलं होतं पण लेट झालं होतं. सांगा ना खरं. संध्याकाळच्या टायमाला बोलवलं आम्हाला डायरेक्ट सगळं संध्याकाळी उशीर संपल्यानंतर. झालता. तुम्हाला काय सांगा आपल्याला थोडं लेट झालं होतं म्हणून आपण गेलो नाही. उन्हाने बघा मी असं लाल झाली आणि गाडीवर उन्हाचं गेले. मी काय ते काय बोलले माहिती का 2 वाजेपर्यंत पटकन आवरून ठेवलं. मी बोलले हा मी 2 वाजेपर्यंत सगळं आवरून ठेवलं. आवरून ठेवून झोपले. मग 2 वाजता आले बरं का. 2 वाजता कसं म्हणतात नाही का थांब ना जरा आपण 2:30 वाजता जाऊ. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही तर थोडा वेळ झोपलो. 2:30 वाजता जाऊ. मग नंतर म्हणले थांब ना जरा 5-5:30 असं कशाचं 10 वाजले तरी निघायचा पत्ता नाही घरात. मला तुम्हाला सांगतो मला बोलवलंच नव्हतं म्हणून मला जायचं होतं. न्यायचंच नव्हतं काही तुला. लाल दिसत नाही बहिणीच्या काही लाल दिसत नाही. बरोबर बहिणीच्या दिसत बर्थडेला बोलायची गरज नसते. त्याच्यामुळे हा मग हे बघ मी ड्रेस काय त्यांचं पार्टी प्लॅनिंग काय आहे आपल्याला काय माहिती. आता बहिणीचं कसं लग्न झालेलं आहे ना त्याच्यामुळे पहिले विचारून घ्यावं लागतं. बरोबर आहे नाही मित्रांनो? सांगा बरं कमेंट मध्ये. हे काय नाही झालं ड्रेस आणला शिवानीला. झोपला. जावला. रेणुकाला 2 ड्रेस घेतले आणि शिवानीला 1 घेतला. आता शिवानीचा बर्थडे नाही काही नाही तरी बी उगाच कशाला ड्रेस घेतात काय माहिती. मग हे बघ किती मस्त. एकच dress बर्थडे आणला. असल्यावरच ड्रेस घेतात का? हे बघा बघ शिवानी येते केसाला ड्रेस. तिला 2 घेतले आणि हिला 1 घेतला. तिला अजून आणायचे ना. आणू ना परत एकदा. आपल्या इथे पण भेटते ड्रेस. असं भारी वाटतो पण नाही का? आपल्या इथे भेटायला गोल आहे कलर बरं दुसरा का? आहे ना, कटचा लाल, नाही. पिवळा, निळा, कटचा हिरवा. मी डेली कटचा यूज करीत असते. हे बघा हे ही वडणी हे पण केवढ्याला कटचा माहिती आहे. का? फक्त 50 रुपयाला वडणी. हा ना गोल आहे हे बघा. फक्त 50 रुपयाची वडणी. हे सगळं मटेरियल रांजणगाव तिकडे ते वाळूचकडे आहे ना तिकडचं मटेरियल आहे सगळं त्यांनी आणलंय. आणि ते कसं आहे बघा आता शिवानीच्या डोळ्याला लागलं बघा. माणसं बघत जा जरा तुम्ही. शिवानी तुला आवडला का ड्रेस? मग आवडला मला. ही चॉईस कोणाची माहिती? पप्पाची. कलर काय म्हणतो? कलर चॉईस पप्पाची. कसं वाटलं? पप्पालाच आवडला हे ड्रेस. पप्पाला अजून एक आवडला होता हिरवा. ते मी आता ना दादा घालू देणार नाही. तुम्ही घेऊन द्या मला. मी ना सगळा व्हिडिओ फ्रंट कॅमेऱ्यामध्ये काढतो म्हणून तुम्हाला असं हिरवा वाटतं. कलर नसता घालून दिला. हं? हिरवा कलर नसता घालून दिला. चांगला वाटतो हिरवा चांगला वाटतो निळा हे चांगला माझी वाटतो. साडी डार्क नाही पाहिजे एकदम लाईट थोडा निळा निळसर भारी ते वाटतं असं होतं मित्रांनो. हे नाही काही कामाचं हे काही चांगलं नाही. ही फक्त 100 हे कलर बघा रुपयाची. कसं वाटतं मित्रांनो बरोबर नाही वाटत. ही लेगिन्स फक्त 100 रुपयाची. हा. So, हे लय सस्त्यातले शॉपिंग केली तुम्ही लोकांनी. शी. हे बघा. मम्मीचं काही खरं नाही. मम्मी काय करते म्हणजे का अचानक मध्ये काही करते म्हणून शिवानीला थोडं awkward वाटतं. मम्मी मस्त आहे. पण आम्हाला बोलायला पाहिजे बड्डेला. बर्थडेला बोलवलं होतं पण उशीर झालता. आधीच आम्ही दुपारी उन्हात गेलो होतो. तो एवढा मोठा साप होता. असा करतो फुस. ठीक आहे, दिसते एवढी. 6 फुटाचा सापच होता. हे उगाच फ्लेक्स करते फक्त शिवानीला फेम पाहिजे माहिती का. शिवानी फक्त माझ्या व्हिडिओ मध्ये फेम शोधत असते कुठं माझं ड्रेस नाव कसा घेतलं वाटतं ते जाईल. सांगा. हा. कारण हे ड्रेस पप्पाच्या चॉईसचा आहे त्याच्यामुळं पप्पानी सुनाला घेतलाय. 3 दिवसानंतर म्हणजे व्हिडिओ तिला 2 ड्रेस घेतले आणि सुनाला 1 ड्रेस घेतलाय. 3 दिवसानंतर व्हिडिओ येतो. तर व्हिडिओ कसा वाटतो कसं नाही वाटत ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला आता 3 दिवसानंतर थोडं भरपूर प्रतिसाद द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी चल सर बाजूला. हा बर्थडेला नाही बोलवलं. घरातली video मध्ये घरात येणार बर्थडे आता घरातली घरात केला कारण आता जरा मोठी खुशखबरी आहे त्याच्यामुळे घरातच केलं. हा, जरा मोठी प्लॅनिंग आहे ती तुमच्यासाठी मी राखीव ठेवलेली आहे. ती लवकरात लवकर सांगण्यात येईल पण आत्ताच नाही सांगणार. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि आमच्या DSK फॅमिलीला विसरू नका कधीच. हा आता 3 दिवसानंतर व्हिडिओ येतो थोडा आणि आज नंतर व्हिडिओ जरा रेग्युलर येतील आणि थोडे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवायचं चक्करात करतो मी काहीतरी. कारण मित्रांनो तुम्हाला काल जसं म्हणलं मी की काय टाकावं आणि आपली सोशल लाईफ म्हणजे आपली जी प्रायव्हसी लाईफ अप असती ती कशी काय शेअर करावं त्या हिशोबाने मी जरा मागे पुढं करतो. जेवायला आज आम्ही बनवणार आहे पनीरची भाजी आणि शिळ्या चपात्या. सॉरी चला भेटतो. बाय बाय. काळजी घ्या. मजाक करत होतो सिरियस नका घेऊ. हा मेथीची भाजी तर कसं? मेथी नको मेथी. दातात अडकते. आता मी चाललोय कारण आज माझ्या मागं भरपूर सारं काम आहे मित्रांनो. असं मी म्हणलं लय आवड कामामध्ये ना व्हिडिओ मागं पुढं होणार थोडेफार तर ॲडजस्ट करून घ्या. आणि आज आहे गुरुवार मला वाटतंय तर चला एवढंच बोलतो आता बाकीचं नाही बोलत. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. लय वेळेस बोलून झाला आता नाही बोलणार मी. बाय बाय. काळजी घ्या.